हे व्हायरल झालेले पालकचे भजे आहे ना, एवढे जबरदस्त आणि भन्नाट चवीचे बनून तयार झाले होते, की आमच्या घरामध्ये तर बनवताच संपून गेले. त्यासाठी इथे बघा मी साधारण 2 वाटी एवढा पालक घेतलेला आहे बारीक चिरलेला. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवडीनुसार सुके मसाले टाकून घ्यायचे आहे. सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं हळद, धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि अर्धा चमचा एवढा ओवा हातावरती छान असा क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे. ओवा टाकल्यामुळे भज्यांना खूप छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे ओवा टाकायला अजिबात विसरू नका. आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा. तुम्ही इथं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता. टाकून घेतलेले सगळे मसाले पालकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता यामध्ये थोडं-थोडं करत बेसन टाकून घ्यायचं आहे. एकदम बेसन टाकायचं नाहीये. तर सुरुवातीला मी 1 वाटी एवढं बेसन टाकून व्यवस्थित या पालकामध्ये मिक्स करून घेतलं. आता पालक किती घेतला आहे किंवा पालकामध्ये जेवढं मावेल तेवढंच बेसन पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त बेसनाचा वापर केला तर भजी पाहिजे तशी कुरकुरीत आणि सॉफ्ट बनणार नाहीत. तर इथे बघा मी साधारण 1.5 वाटी एवढा बेसनाचा वापर केलेला आहे. आता अगदी थोडासा पाण्याचा हबका मारून यावरती हे पीठ परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त बेसनाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून सोड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडासुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता भजे तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तेल हाय फ्लेमवरती गरम केलं. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत. हाय टू मीडियम फ्लेमवरती हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत. एका बाजूने भजे छान तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी भजे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता भज्याची पहिली बॅच जी आहे ती तळून झालेली आहे. मस्त छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे पालकचे भजे बनवून तयार झालेले आहेत. भज्यासोबत खाण्यासाठी इथे मी छान अशा मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. चला तर तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा पालक भजी नक्की बनवून बघा. व्हायरल झालेली हे पालक भजीची रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि खायला तर एवढे चविष्ट आणि भन्नाट बनवून तयार होतात, की बनवता संपून जातात. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे भजे जे आहेत मी छान एकसारखे असे तळून घेतलेले आहेत. भजे एवढे छान बनून तयार होतात, की यासोबत टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही बघू शकता भजे किती छान झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला